आपण 11 कोटी रुपये क्रिकेटरना दिलेत, अभिनंदन केलं, त्यांचं स्वागत काही लोकांनी केलं, काही पण आपल्या निदर्शनास आणून येतो आशिषजी, मेजर अनुज सूद हा 2005 मध्ये आपल्या कुटुंबियासह पुण्यात वास्तवत होता. तो जम्मू काश्मीर मधला कुपवाडा जिल्ह्यातील इंदवाडा येथे दहशतवाद्याशी लढताना 2 जुलै 2020 रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यांनी शहीद होताना त्याचं वय फक्त 30 वर्ष होतं. अध्यक्ष महोदय, शहीद कुटुंबाच्या सैनिकाच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मिळणारे भत्ते आणि अन्य लाभ सुद्धा सूद यांच्या पत्नीला नाकारण्यात आलं. ते सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना त्यांना काही लाभ द्यायचा असेल ते नाकारलं जातं. मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल गेली, 2 वेळा फाईल परत पाठवून दिली. कोण त्यांना सल्ला देतो? पण हा मूर्खपणा करतो. शहीदांना मदत देताना मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देतो. आपल्याच महाराष्ट्रातील ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी राई सरनोबत शासकीय सेवेत असली तरी तिला जॉईन झाल्यापासून पगार मिळत नाही. जाहिराती करून क्रिकेटच्या बाजारात प्रचंड पैसा कमवणाऱ्यांना आपण एवढे पैसे देतो, पण ही ऑलिम्पिक मध्ये जर मेडल आणत असेल, ही ऑलिम्पिक जिंकणारी जी राई आहे तिला वेतन मिळत नाही आणि 11 कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून तुम्हाला सवलत मिळते. क्रिकेटर म्हणून त्यांचं स्वागत करता जल्लोषात. हे काय केलं? यांनी काय अन्याय केला आपल्यावर?